तर मंडळी, इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातली लढत रंजक आहे. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, तुतारी वाजवणारा माणूस विरुद्ध घड्याळ, आणि अर्थात जयंत पाटलांना इथे आव्हान दिलेलं आहे ते निशिकांत पाटील यांनी. निशिकांत पाटील यापूर्वी भाजपचे इथले जिल्हाध्यक्ष होते. त्यांनाच विचारूयात, म्हणजे अर्थात आता ते राष्ट्रवादी अजित पवार गटात आलेले आहेत. काय विचार करून आपण जयंत पाटलांना आव्हान दिले? गेली 60 टर्म जयंत पाटील आमदार म्हणून इथून हललेले नाहीत. विजय निश्चित आहे का? जयंत पाटील यांनी गेली 35 वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक मोठ्या प्रमाणामध्ये मतदार आहेत. युवकांच्या बेरोजगारीचा फार मोठा प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे. 35 वर्षामध्ये ज्या व्यक्तीला पेठ सांगली रस्ता जो 4 लेन होणं गरजेचं होतं 20 वर्षापूर्वी, तोही ज्यांना करता आला नाही, असा एक अकार्यक्षम आमदार या मतदारसंघामधून निवडून गेलेले होते. ते 17.5 वर्ष मंत्रिमंडळात विविध खाते त्यांनी सांभाळलेली आहेत. या व्यक्तीच्या विरोधात सामान्य माणसांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. खऱ्या अर्थानं या भागातले फार मोठे प्रश्न ऊस उत्पादकांचे आहेत. त्यांना ऊस उत्पादकांना पुणे जिल्ह्यामध्ये विशेषतः बारामती असेल, गुजरातमध्ये गंदेवी कारखाना असेल, सोमेश्वर असेल, कोल्हापूरमधले KP पाटलांचा कारखाना असेल, या कारखान्याला 3500 पेक्षा जास्त दर द्यायला परवडतो. पण इथला ऊस उत्पादकाला ज्यांचे 1 चे 5 कारखाने झाले त्यांनी कधी 3100 रुपयाच्या वर दर दिलेला नाही. जवळपास सरळ 500 रुपयाचा फरक ऊस उत्पादकांना प्रत्येक टनामागं त्या ठिकाणी नुकसान सोसावं लागतं. हा एक फार मोठा असंतोष या निमित्तानं ऊस उत्पादकांच्या मनामध्ये आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचं, या भागामध्ये 35 वर्ष काम करताना त्यांनी MIDC सारखं जे रोजगार उपलब्ध युवकांना करणे आवश्यक होतं तेही या ठिकाणी त्यांनी केले नाही, आणलंच नाही, काही आणलं नाही. जे येतात त्याच्यामध्ये हे भागीदारी मागतात 25% पासून 35% पर्यंत. त्यामुळे कुठलाही उद्योजक या ठिकाणी यायला घाबरतो. आणि यात एक प्रकारची दडपशाही, एक प्रकारची गुंडगिरी यांनी निर्माण केलेली आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, ते गृहमंत्री 1 वर्ष होते, एक हिस्ट्री शीटर गुन्हेगार की ज्याला मोका लागलेला होता, स्वतः गृहमंत्र्यांच्या गाडीतून कृष्णप्रकाश SP होते, त्या जिल्हा पोलीस प्रमुखांच्या केबिनमध्ये ते घेऊन गेले. पोलीस प्रमुखांनी त्याला तिथं हाकलून लावल्यानंतर त्यांचा खूप मोठा वाद झाला. खरं तर या मतदारसंघाचं हे दुर्दैव आहे. एक आराराबांसारखा निष्कलंक गृहमंत्री या जिल्ह्यानं पाहिला आणि त्याच्या नेमकं उलट गुंडगिरीला आश्रय देणारा गृहमंत्री या जिल्ह्यानं पाहिलेला आहे. पण मग तुम्ही म्हणताय त्यांनी कामं केली नाही, मग गेली 60 टर्म इथे ते सारखे निवडून येत आहेत. मग हे सगळं भावनेच्या पातळीवर चाललंय की विकास पाहून चाललंय? जयंत पाटलांचं राजकारण हे फोड आणि झोडा हे इंग्रजांच्या नीतीप्रमाणे आहे. ते सातत्यानं विरोधकांच्या मध्ये फूट पाडतात आणि आपल्या विरोधात कसे 2-3 उमेदवार होतील हे त्यांनी सातत्यानं 7 इलेक्शनला त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केले. 1990 साली विलासराव शिंदे साहेब त्यांच्यावर एकाच एक लढत झाली, त्याला त्यांना गल्लीबोळामध्ये फिरावं लागलं. तो विजय हा त्यांचा अतिशय संघर्षात्मक झाला. त्यामुळे त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की या भागातली जनता ही भावनेच्या आहारी जात नाही. हा क्रांतिसिंह नाना पाटलांचा तालुका आहे. या तालुक्यामध्ये क्रांती घडलेली आहे. इंग्रजांना पळवून लावलेला हा तालुका आहे. त्यामुळे या तालुक्यामध्ये विकास कामं झाली नाहीत तर भावनेच्या आहारी जाऊन मतदान होत नाही हे लक्षात आल्यामुळं गेली 7 टर्म ते विरोधकांच्यात फूट पाडतात. ही पहिली वेळ आहे 1990 नंतर की ज्या ठिकाणी एकाच एक लढत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून झाला. आणि आज तुम्हाला मी निश्चितपणानं खात्रीशीर सांगतो, या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा निकाल हा ऐतिहासिक असेल. तुमच्याच TV चॅनेलवर एक ऐतिहासिक निकालाचा परामर्श तुम्हीच घेतलेला दिसेल आणि महाराष्ट्र या इस्लामपूरच्या विधानसभा मतदारसंघातला परिवर्तन सामान्य माणसाने केलेलं हे निश्चितपणानं महाराष्ट्र पाहिजे. निशिकांतजी, सहकार क्षेत्रात साखर कारखाना, दूध संघ, बँका या सगळ्या त्यांच्या बाजूने आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचं एकगठ्ठा मतदान हे जर त्यांच्या बाजूने जातं तर तुम्ही ते कशा पद्धतीने मिळवणार आहात, ती तुम्हाला अडचण वाटते का? कारण तशी सहकाराची तुमची पार्श्वभूमी नाही. सहकार जो या तालुक्यामध्ये निर्माण झाला तो स्वर्गीय राजाराम बापू यांनी त्यांच्या सहकार्याने निर्माण केला. यांनी एकही संस्था सहकार्याची निर्माण केलेली नाही. राजाराम बापू कारखाना हा राजाराम बापू आणि बाबासाहेब पाटील साखर राज्य यांनी निर्माण केला.
दूध संघ जो होता तो आज बंद पडण्याची अवस्था आलेली आहे. राजाराम बापू सूतगिरणी लिलावात निघालेली आहे. सहकाराची एकही संस्था कारखाना सोडला तर या ठिकाणी सुरू नाही आहे. त्यामुळं याच्यापूर्वीची सहकार्याची ताकद त्यांच्या मागे होती. जी माणसं सहकारामुळे जोडली गेलेली होती ती प्रचंड नाराज आहेत, कारण या संस्था बंद पडलेल्या आहेत. इतर जिल्ह्यातले कारखाने खूप पुढे आमच्या गेलेले आहेत, परंतु हा साखर कारखाना ऊस उत्पादकांनाही दर त्या ठिकाणी व्यवस्थित देत नसल्यामुळे शेतकरी खूप नाराज आहेत आणि मताच्या रूपानं तो आक्रोश आपल्याला बघायला मिळेल. बर, आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष होता, तसं बघायला गेलं तर त्या पक्षात राहून आपण आपली सुद्धा इथे एक मुंगड बांधली, पण बनवलेलं जहाज सोडून तुम्हाला या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा गटात यावं लागलं. तर काही कार्यकर्ते तुमच्यावर नाराज असल्याचं आता मार्केटमध्ये मला भेटले, आमच्याशी गप्पा मारताना ते बोलले. तर ते कार्यकर्ते आपल्याकरता काम करणार का आणि नाराज कार्यकर्त्यांची आपल्याला अडचण ठरू शकते का? भारतीय जनता पार्टी हा आमचा एक परिवार होता. त्या परिवारामध्ये मी सांगली जिल्ह्याचा ग्रामीणचा अध्यक्ष म्हणून सांगली जिल्ह्यातल्या 8 विधानसभामध्ये आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं. कुठलाही पक्ष सोडताना निश्चितपणानं हृदयाला वेदना होतात, परंतु मी भारतीय जनता पार्टीचा सैनिक म्हणून आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या वरिष्ठ नेत्यांनी ज्यावेळेला मला आदेश दिला, आज आमची महायुती म्हणून अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी हे तिघं एकत्र येऊन कुठल्या मतदारसंघामध्ये सर्वे रिपोर्टमध्ये ज्या व्यक्तीला जास्त त्या ठिकाणी लोकांची पसंती आहे त्या व्यक्तीला दुसऱ्या पक्षात जरी असला तरी जो मतदारसंघ ज्या पक्षाला सुटला आहे त्या पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याचा राष्ट्रीय धोरण, राज्यपातळीवरचं धोरण हे अमित शहा साहेबांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये ठरलेलं होतं. मी ज्या वेळेला पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, मी एकट्याने निर्णय तो घेतलेला नाही. माझ्या वरिष्ठांनी देवेंद्र फडणवीस साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, या दोघांनी सांगितल्यानंतर अजितदादांशी मी भेटलो आणि मग प्रवेश झालेला आहे. जे भारतीय जनता पार्टीचे, आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे थोडे जास्त संवेदनशील आहेत. एकदम निर्णय घेतलेला त्यांना कदाचित आवडला नसेल, पण मला खात्री आहे हा आमचा एक परिवार आहे. महायुती म्हणून आम्ही परिवार म्हणून काम करतोय. हे निश्चितपणानं जयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी ते माझ्या पुढे एक पाऊल पुढे असतील हिची मला खात्री आहे. तुम्ही ग्राउंडवर काम केलेलं आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून केल्याचंही समोर आलेलं आहे. तुम्ही नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळे अगदी नौखा उमेदवार म्हणून तुम्ही काय रिंगणात उतरलेले आहात हेही तितकंच खरं. पण तुम्ही सोयीचं राजकारण करता असा शिक्का लागण्याची तुम्हाला भीती वाटत नाही का, म्हणजे हे पक्षांतर केल्यानंतर? मुळात मागच्या वेळेला महायुतीच्या तर्फे वेगळं तिकीट दिलं गेलं, मला 5 वर्ष तयारी करायला सांगितलं. मी त्या ठिकाणी तो निर्णय मान्य नसल्यामुळं कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव अपक्ष निवडणूक लढवली. जयंत पाटलांच्या नंतर 2 नंबरचे मतदान मला या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी 45,000 एवढं मताधिक्य मला दिलं. 2 नंबरचं मताधिक्य मिळाल्यानंतर मी ज्या पक्षामध्ये काम करत होतो त्या पक्षानं परत मला जिल्हाध्यक्ष केलं. या ठिकाणी सोयीचं राजकारण हा विषयच नाही आहे. मुळात एका विचाराला धरून आम्ही राजकारण करणारे मंडळी आहोत. स्वर्गीय राजाराम बापू हे जनता पार्टीचे महाराष्ट्राचे प्रदेशचे अध्यक्ष होते. राजाराम बापूंच्या निधनानंतर ज्या वसंतदादांनी त्यावेळेचे काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते यांनी जयंत पाटलांना काँग्रेसमध्ये आणलं. जयंत पाटलांना राजाराम बापू वसंतदादांचा सगळा संघर्ष आजपासून संपला, मी बापूंच्या जागी तुझ्याबरोबर आहे असं सांगून जिल्ह्याला वसंतदादांनी जयंत पाटलांची ओळख जिल्ह्याला करून दिली. तरी सुद्धा 90 साली जयंत पाटलांचं तिकीट आल्यानंतर त्यांनी त्यांचं सोयीचं राजकारण सातत्याने केलं. 90 साली त्यांनी स्वतः निवडून येताना इतर मतदारसंघामध्ये प्रतिस्पर्धी राहू नये त्याच पक्षातल्या अनेक लोकांना विरोध केला. 95 सालचा तुम्ही इतिहास बघितला, सोयीचं राजकारण ते कसे करतात ते तुम्हाला मी त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. मी सांगितल्यानंतर 95 साली प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हे आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब होते. काँग्रेस पक्ष एकसंघ होता. 99 साली राष्ट्रवादी निर्माण झाली. 95 साली या जयंत पाटील साहेबांनी शिवाजीराव नाईक साहेबांना बंडखोर उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. शंकरराव चरापले म्हणून काँग्रेसचे उमेदवार होते, शिवराव देशमुख साहेबांनी दिलेले, त्यांना पाडण्यासाठी प्रमुख भूमिका त्यांनी निभावली. आर पाटलांना पराभूत करण्यासाठी भूमिका निवडली. वसंतदादा घराणे संपवण्यासाठी सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला. शेजारच्या पतराव कदम साहेबांनाही 95 साली पराभूत व्हावं लागलं. त्याची सुरुवात ज्या पक्षात ते होते त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पाडण्याची भूमिका हे जयंत पाटलांनी सातत्याने घेतलेली आहे. हे 95चं झालं. 99ला ज्यावेळेला राष्ट्रवादी तयार झाली
त्यावेळेला ज्या काँग्रेस पक्षानं 10 वर्ष त्यांना आमदारकी दिली, विधानसभा दिली, ज्या पक्षाला जनता पार्टीतून त्यांना पहिला पक्ष त्यांनी पक्षांतर केलं, जे त्यांचे वडील त्या पक्षाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे, त्यांना मंत्री केलेलं होतं दादांना, बापूंना पुनत सरकारमध्ये, तो पक्ष सोडून ते काँग्रेसमध्ये आले. तो पक्ष काँग्रेसनं आमदारकी 10 वर्ष देऊन सुद्धा एका सेकंदात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 99 साली प्रवेश केला. आणि 99ला प्रवेश करताना उद्या मला आर पाटील प्रतिस्पर्धी होतील असं समजून तासगावच्या आर पाटलांनी त्यांनी 99 साली विरोध केला. शौरव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असताना त्यांनाही विरोध केला, पत्रराव कदमांनाही विरोध केला. त्यामुळं सोयीचं राजकारण हे जयंत पाटील सातत्यानं करत आलेले आहे. ते तर म्हणतात मी निष्ठावंत आहे. निष्ठावंत या शब्दाचा अर्थ त्यांच्या या सगळ्याच्या पार्श्वभूमी पाहता नव्यानं निष्ठावंत हा शब्द त्यांनी तयार केला असावा. कारण त्यांच्याच पक्षात ज्यावेळेला मुख्यमंत्री पदाचं 74 सीट्स ज्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या 2004 साली, त्यावेळेला मुख्यमंत्री पदाला 3 उमेदवार उभे राहिले होते, विजयसिंह मोहिते पाटील, आर पाटील आणि जयंत पाटील पक्षांतर. त्यांना 2 मतं पडली होती, त्यांचं स्वतःचं आणि त्यांच्या मेहण्याचं. जर ते निष्ठावान असते पक्षात तर त्यांची बहीण तनपुरे हे शिवसेनेत त्यांनी पाठवले नसते राहुरीमध्ये. ज्या पक्षात आपण आहे त्या पक्षात आपल्या बहिणीला तिकीट नाही मिळालं तर घरी बसायला पाहिजे ना, शिवसेनेत कसं तिकीट देतात. निष्ठावान हा शब्दाचा अर्थ त्यांना उमगलेला नाही. निष्ठावान या शब्दाचा अर्थ ज्या पक्षामध्ये आपण आहे, जो मित्रपक्ष म्हणून आपण लढतो त्या पक्षाच्या मित्रपक्षाच्या उमेदवारांना मदत करणं हा निष्ठावान शब्दाचा अर्थ असतो. त्यांनी कधीही मित्रपक्षाला मदत केल्याचं या इस्लामपूर विधानसभेच्या कुठल्याही माणसाला आठवत नाही, त्यांनी केलेले नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करण्याची भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. मग प्रस्थापित की बदल? या ठिकाणी सामान्य माणसं ज्यावेळेला मतदार एखादी निवडणूक हातात घेतात त्याला इंदिरा गांधींचा पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात इंदिरा गांधींचं एवढं मोठं तर कोणी नाही आहे. त्यामुळे निश्चितपणानं सामान्य नागरिक, ज्या नागरिकांच्या जीवावर हा निशिकांत पाटील उभा राहिलेला आहे, मला त्यांच्या सद्विवेक बुद्धीवर, त्यांच्या निर्णय क्षमतेवर मला विश्वास आहे. ते निश्चितपणानं परिवर्तन करतील अशी माझी खात्री आणि विश्वास आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि आपल्याला शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर निशिकांत पाटील यांनी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत विजयाचा दावा केला. बघूयात मतदार नेमकं काय ठरवतात. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, इस्लामपूर.